आकाशवाणी मुंबई. सदया कर्देकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात 5व्यांदा व्याजदर जैसे थे डिजिटल माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी लवकरच दिशानिर्देश जारी करणार. मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदी झेडपीएमचे नेते लालदुहोमा विराजमान. तृणमूल काँग्रेसच्या सदस्य महुआ मोइत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व निलंबित. पिंपरी चिंचवडजवळ तळवडे इथं एका कंपनीत झालेल्या स्फोटात 6 महिला कामगारांचा मृत्यू आणि ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरातले हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान देशभरातल्या 2000हून अधिक व्हीबीएसवाय व्हॅन्स, हजारो कृषी विज्ञान केंद्र आणि सेवा केंद्रही यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देशातल्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात काढली जात आहे. कालपर्यंत ही यात्रा 36,000 ग्रामपंचायतींमध्ये पोहोचली असून त्यात सहभागी झालेल्या नागरिकांची संख्या 1 कोटीवर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात 37 लाखांहून अधिक लोकांनी तर त्याखालोखाल महाराष्ट्रात 12,07,000 लोकांनी यात भाग घेतला. उत्तराखंडमध्ये रस्ते, रेल्वे आणि हवाई क्षेत्राचा झपाट्यानं विकास झाला आहे. त्यामुळे औद्योगिक समूहांना राज्यात गुंतवणूक करणं सोपं होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं वन संशोधन संस्थेत 2 दिवसीय उत्तराखंड जागतिक गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबरोबरच स्थानिक पुरवठा साखळी आणखी मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी मोदी यांनी राज्यातल्या महिला बचत गटांच्या हाऊस ऑफ हिमालय ब्रँडचं लोकार्पण केलं. रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात सलग 5व्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 6.5% कायम आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात 7% वाढ होण्याचा अंदाज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवला आहे. डिजिटल माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी रिझर्व्ह बँक लवकरच दिशानिर्देश जारी करणार आहे. यामुळे या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि ग्राहक केंद्री व्यवस्था वाढू शकेल. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये यूपीआयद्वारे व्यवहार करण्याची कमाल मर्यादा 1 लाखांवरून वाढवून 5 लाख करण्याचा निर्णयही गव्हर्नर यांनी आज जाहीर केला. लोकसभेनं तृणमूल काँग्रेसच्या सदस्य महुआ मोइत्रा यांचं सदस्यत्व निलंबित केलं आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून नीतिमत्ता विषयक समितीनं दिलेला अहवाल सभागृहानं आज स्वीकारला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. आवाजी मतदानानं या संदर्भातली शिफारस लोकसभेत मंजूर झाली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित झालं. कुठल्याही पुराव्यांशिवाय आपल्या विरोधात कारवाई केल्याचा दावा महुआ मोइत्रा यांनी बातमीदारांशी बोलताना केला. देशात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 8,12,00,000हून अधिक लाभार्थी असून या पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना जोडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. गेल्या 9 वर्षात भारतीय रेल्वेमध्ये साधारण 21,000 किलोमीटरचे नवीन ट्रॅक जोडले असून त्यामुळे गाड्यांना अधिक थांबे मिळतील अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत दिली. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 1,309हून अधिक रेल्वे स्थानक विकासासाठी निश्चित केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. झेडपीएमचे नेते लालदुहोमा यांनी आज मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ऐज्वालमध्ये राजभवनात राज्यपाल हरिबाबू कंभमपती यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पिंपरी चिंचवडजवळ तळवडे इथं आज दुपारी एका कंपनीत स्फोट होऊन 6 महिला कामगारांचा मृत्यू झाला. वाढदिवसाला केकवर लावली जाणारी मेणबत्ती आणि फटाक्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्यानं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आत बाहेर जाण्यासाठी एकच शटर असून स्फोट झाल्यावर ते बंद झालं आणि या महिला त्यात अडकल्या. यात 6 जणींचा मृत्यू झाला तर काही महिला जखमी झाल्या. ख्यातनाम अभिनेते नईम सय्यद म्हणजे ज्युनियर मेहमूद यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षाचे होते.
बालकलाकार म्हणून अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून लक्षवेधी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. वेगवेगळ्या भाषांमधल्या 250पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. तसंच 6 मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं. आपल्या कारकिर्दीत ज्युनियर मेहमूद यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. नौनिहाल हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तर ब्रह्मचारी, कारवां, कटी पतंग, हाथी मेरे साथी, दो रास्ते, गीत गाता चल, मेरा नाम जोकर, हरे राम हरे कृष्णा यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी केरळचे राज्य सचिव आणि ज्येष्ठ नेते 73 वर्षीय कन्नम राजेंद्रन यांचं आज कोचीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे ते एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. कन्नम राजेंद्रन हे 2015 पासून सीपीआय राज्य सचिव पदावर होते. तसंच त्यापूर्वी 1982 ते 1993 पर्यंत ते वझूर मतदारसंघाचे आमदार होते. संरक्षण मंत्रालयानं आज डिजिटल तटरक्षक दल प्रकल्पाच्या संपादनासाठी टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडबरोबर 588 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या डिजिटल सुरक्षा दल दृष्टिकोनाला अनुसरून असल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं. जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतीची व्याख्या तसंच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही. तसंच विरोधी पक्षानं सभात्याग केल्यावर विरोधी पक्ष नेत्यांच्या अनुपस्थितीत विधेयकं घाईगडबडीत मंजूर करून घेतल्याचं सांगत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त करण्यात आली. बाजारातील मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यायला हवं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा इथं वैनगंगा व्हॅली कृषी प्रोड्युसर कंपनीतर्फे शेतकरी प्रदर्शनी आणि मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते. कांद्यांचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव, पिंपळगावसह सर्व बाजार समित्यांमध्ये गेले काही दिवस कांद्यांचे भाव 4,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. सर्व बाजार समित्यांना आज सकाळी ही सूचना मिळाल्यावर कांद्याचे भाव 2,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या भावाला कांद्याची विक्री करायला नकार देत कांद्यांचे लिलाव बंद पाडले. चांदवड बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सरकार जोपर्यंत निर्यात बंदी उठवत नाही तोपर्यंत उद्यापासून जिल्ह्यातले सर्व कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं आज सत्रादरम्यान पहिल्यांदाच 21,000ची पातळी ओलांडली होती. दिवस अखेर हा निर्देशांक 68 अंकांची वाढ नोंदवत 20,969 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 304 अंकांची वाढ नोंदवून 69,826 अंकांवर स्थिरावला. येत्या रविवारपर्यंत दक्षिण भारतात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तसंच येत्या 4 ते 5 दिवसात केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात 5व्यांदा व्याजदर जैसे थे डिजिटल माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी लवकरच दिशानिर्देश जारी करणार. मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदी झेडपीएमचे नेते लालदुहोमा विराजमान. तृणमूल काँग्रेसच्या सदस्य महुआ मोइत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व निलंबित. पिंपरी चिंचवडजवळ तळवडे इथं एका कंपनीत झालेल्या स्फोटात 6 महिला कामगारांचा मृत्यू आणि ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.